हो बागायतदार, अहो गेला ऊस आता. काय करताय रानात? नाही काय रे, कांड्या गोळा करायला आलतो. आज शेवटची खेप आहे ना. अहो गेला की 100 टनाला जास्त ऊस, आणि तरी पण या कांड्यात जीव अडकलाय बे. आता मस्त 3-4 लाख रुपये येतील की, ते पण निवांत राहून. अजून काय पाहिजे एखाद्या शेतकऱ्याला? काय म्हणला निवांत राहून? का हो असं का म्हणताय? बरं ऐक मग, मुळात ऊस लावण्यापासून काढायला येईपर्यंत 12 ते 18 महिने लागतात. इतके दिवस संयम ठेवायला लागतो. तोवर पोटाला चिमटा काढून या ऊसाची काळजी घ्यायला लागते बघ. अरे त्यात लागा शेतकऱ्याच्या नशिबी रात्रीचीच लाईट आहे. त्याला दिवस आणि रात्र काय कळत नाही. आणला का खताचा भाव वाढलं, लागवडीचं भाव वाढलं, मजुरीचा भाव वाढलं, ट्रॅक्टरवाल्याचा भाव वाढलं, पण ऊसाचा भाव जिथल्या तिथंच आहे. बरं एवढा सगळा ताप सहन करून ऊस आणला तर तो नेताना सगळ्यात जास्त त्रास होतो. अरे कारखानदाराच्या टोळी मालकाच्या मागं मागं लागून जीव जातो. टोळीवाल्यांना पैसे, ड्रायव्हरची ट्रिप जाताना पैसे. अरे एवढंच काय, ऊस बाहेर निघाना की ट्रॅक्टरवाल्याला पैसे. आपल्याकडे योग्य यंत्रणा नसल्यामुळं ऊस वाळून जातो, तिथं शेतकऱ्याचं नुकसान होतं. अरे कधी कधी कारखाना ऊस नेत नाही, त्यावेळी उभा फड पेटवायला लागतो. आणि लोकांना काय वाटतं, निवांत राहून पैसे येतात म्हणून. गणेशराव, आत्ता समजलं गोड साखरेची कडू कहाणी म्हणजे काय. चुकलं माझं. चला कांड्या गोळा करू.